ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर गीता पुरोहित म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर गीताताई म्हणत होत्या, गेली 18 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे। बार्शीच्या आहेत ताई आणि पिंपरीमध्ये आता त्यांचं सासर जे आहे ते पिंपरी चिंचवड तिथं आहे। तर त्या म्हणत होत्या, मी अगदी लहानपणापासून आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. म्हणजे 8वी-9वी पासून आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आईचं लग्न खूप उशिरा झालं म्हणतात. म्हणजे त्या काळात खूप लवकर तिच्या बहिणींची वगैरे 13, 14, 15 15-16 जास्तीत जास्त लग्न होत होती. माझ्या आईचं त्या काळामध्ये त्या म्हणतात 25-26व्या वर्षी आणि त्यामुळं शिक्षण झालं माझ्या आईचं म्हणतात. त्यावेळेची बी-ए झालेली आहे माझी आई म्हणतात आणि शिक्षण तिचं झालं का तर ठरतच नव्हतं लग्न, तर तिला शिकवत गेले तिचे बाबा म्हणतात. आणि म्हणजे आईंचा मार्ग तिला मिळाला आणि तिचं शिक्षण कंप्लीट झालं. त्याच्यानंतर ती जॉब करायला लागली म्हणतात. खूप चांगल्या रीतीने तिला जॉब वगैरे लागलेला होता. पण बाबा माझे गव्हर्नमेंट सर्व्हंट म्हणजे आईंच्या कृपेनं का तर तिला म्हणजे खूप स्थळांनी नकार दिलेला होता. नंतर तर म्हणजे थोडा काळ गेल्यानंतर का तर 25शी वगैरे म्हटल्यावर खूप जास्त ते मानत होते त्यावेळेला म्हणतात. आणि मग आईला सगळेजण म्हणायला लागले, "ह्या पोरगीचं लग्न होतंय का नाही?" वगैरे असं म्हणायला लागलेले. का तर सगळ्या मावशांची माझ्या लग्न होऊन त्यांना मुलं होऊन मुलं पण मोठी व्हायला लागलेली होती म्हणतात. आणि माझी आईच तेवढी राहिलेली होती. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये माझी आईच तेवढी बिनलग्नाची राहिलेली होती. आणि त्या काळात तिला आईंचा मार्ग मिळालेला होता म्हणतात. असंच कुणीतरी सांगितलेलं आणि ती आईंच्या मार्गात आलेली होती. खूप अगदी मनापासून आईंची भक्त आहे म्हणतात माझी आई. आणि खूप मनापासून सेवा म्हणजे माझ्याकडून आजही तितक्या म्हणजे मनापासून होत नाही. कधी म्हणजे मी भजन करत असले, तर 2-4 भजनांमध्ये लक्ष असतंय. अगदी मन म्हणजे ओढून ताणून आणून ते 2-4 भजनांमध्ये. पण 2-3 भजनं झाली, की मन कुठेतरी भरकटलं जातं. पण आई खूप निष्ठेनं आजही ती खूप निष्ठेने सेवा करते म्हणतात. तिचं लग्न ठरण्याआधी 7-8 वर्ष ती आईंच्या मार्गामध्ये आलेली होती. त्याच्यानंतर सुद्धा तिचं म्हणजे लग्न ठरण्यासाठीच ती आईंच्या मार्गात आलेली होती खरं तर. तरी 7-8 वर्ष लग्न ठरत नव्हतं त्याच्यानंतर सुद्धा, पण तिनं हार नाही मानली म्हणतात. आणि ती अगदी व्यवस्थित नेटाने सेवा करत होती. का तर तिला प्रचिती येत होती. तिला जाणवत होतं आपल्यामध्ये बदल होतोय. तिला हे पण जाणवत होतं की आपलं बाकीच्यांचं शिक्षण नाही झाली, हे नाही झालं, पण माझं शिक्षण व्हायला लागले. शिक्षण होऊन सुद्धा आई नंतर जॉबला पण लागली. त्यामुळं तो पण तिला एक्सपिरियन्स आला म्हणतात. ती खूप चांगल्या रीतीनं म्हणजे बाहेरच्या गोष्टी हँडल करायला लागली. एखाद्या मुलासारखं ती हे करत होती आणि त्यामुळं बाबांना ते तिच्या कौतुक होतं म्हणतात. चांगल्या रीतीनं शिक्षण घेतलं तिनं आणि त्यामुळं घरातून तिला म्हणजे खूप चांगलं फक्त त्यांना वाटत होतं की मुलीचं लग्न ठरत नाही. पण तुम्हाला सांगू म्हणतात आईंच्या कृपेनं शिक्षण पूर्ण झालं. जॉब तिनं केला वर्ष 2 वर्ष काहीतरी तिनं जॉब पण केला आणि नंतर मग म्हणतात तिला स्थळ आलं आणि कुणालाही इतकं चांगलं मिळालं नाही म्हणतात. सगळ्यांचे असं कुठेतरी कारखान्यात वगैरे असं कामाला. माझी आई दिसायला सगळ्यात सगळेजण म्हणायचे डावी आहे, डावी आहे असं म्हणायचे म्हणतात. पण माझ्या आईला सरकारी नोकरदार नवरा मिळाला आणि शेती पण खूप. माझ्या बाबांच्या घरी शेती पण खूप आणि मग सगळ्यांना असं वाटायला लागलं, की खरंच आणि हिनं एवढे वर्ष जी सेवा केली त्या सेवेचं फळ. मग नंतर तिला लग्नानंतर कधी नाही जॉब करावा लागला. का तर खूप माझ्या माहेरी व्यवस्थित सगळं चांगलं
त्यामुळं काही हे नाही. पण तिचं मग लग्नानंतर मी सुद्धा आईंच्या कृपेनंच झाले असं आई म्हणतात. का तर माझा जन्म दुर्गाष्टमीचाच आहे म्हणतात. दुर्गाष्टमी दिवशी मी झालेली आहे म्हणतात. आणि त्यामुळं खूप आईला असं वाटत होतं की माझं नाव गीता ठेवण्यापाठीमागं पण तेच काहीतरी उद्देश होता म्हणतात, की म्हणजे गीता. तर त्या त्या ह्यांना आईनं ठेवलेलं होतं म्हणतात. अ, तर हे अनुभव बघून आईच्या बहिणीनंतर म्हणजे आईंच्या कृपेने हिचं खूप चांगलं झालं. आई प्रत्येक क्षणाला आई हेच बोलायची, की आईंच्या कृपेवर माझं सगळं झालं. आणि कुणी नव्हतं आईंच्या मार्गात, फक्त माझी आई होती म्हणतात. आणि तिचं सगळं व्यवस्थित झालेलं बघून मग माझ्या बहिणी म्हणतात सॉरी माझ्या मावश्या आईंच्या मार्गात आल्या म्हणतात. त्याच्यानंतर मी दुर्गाष्टमीला झाले. मग त्याच्यावर तर खूप सगळ्या जणांना खूप हे झालं म्हणतात. आणि दुर्गाष्टमीला झाले. त्याच्यानंतर माझा भाऊसुद्धा म्हणतात असं गुरुवारचाच आहे तो. म्हणजे त्या दिवशी काही नव्हतं, पण गुरुवारचाच आहे तो सुद्धा. आणि मग त्यामुळं श्रद्धा दृढ होतच गेली. पण आईची निष्ठा पण तेवढी म्हणतात. कधी असं नाही की कुठले प्रसंग नाही आले वगैरे, यायचे प्रसंग वगैरे आले. पण ना त्यात तिची निष्ठा खूप बळकट, की हे काहीतरी जे झाले ना, आईंनी चांगलंच काहीतरी म्हणजे ह्यातनं काहीतरी चांगलंच घडवण्यासाठी ही गोष्ट घडवली आहे, असं तिचा ठाम विश्वास असायचा. आम्हाला कधी क्लासेस वगैरे लावले नाहीत. आई स्वतःच शिकवायची आम्हाला. खूप चांगल्या रीतीनं शिकवायची आणि इंग्लिश खूप चांगलं. तुम्हाला सांगू म्हणतात तिला असं वाटायचं अरे आपण शिक्षण घ्यायला लागलो आहे. आपण शिक्षण घेतलं पण आता काही उपयोगच होत नाही आहे. तर ना ती एकदा असंच म्हणजे मी तिथंच होते म्हणला आणि एकदा असंच आईंना बोलता बोलली, "आई तुम्ही माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून हे केलं नाही आई बोलली म्हणल्या, "माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून माझं लवकर लग्न तुम्ही केलं नाही आणि ही तुमचीच कृपा होती म्हणून शिक्षण माझं पूर्ण झालं." आणि पण आता असं वाटतंय, आता काही कमी नाही आहे, पण ती पूजा करत असं मोठ्यानंच बोलत होती म्हणल्या. मी तिथंच होते. आणि पण आता असं वाटतंय, की शिक्षणाचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे होता माझ्या. असं ती बोलत होती आणि माझ्याकडे बघून हसत होती. नुसतं ह्यांचं करण्यामध्ये माझे दिवस चाललेत. असं ती हसत-हसत आईंना बोलत होती. आणि तर मी तिला बोलले म्हणतात, आईला मी बोलले, "मग मग स्वयंपाकाला कोणतरी ठेव आणि तू जा, जॉब कर." असं मी आईला बोलले म्हणतात त्यावेळेला. तर आई बोलली, "होय का? बरं. आई बघा, माझ्यासाठी काहीतरी बघा हां." असं बोलत आई हसली आणि मला म्हणली, "मला खरंच काहीतरी करू वाटायला लागले गं." असं मला ती बोलली म्हणतात. आणि अभ्यास घेताना आईंनीच कुठेतरी मला सुचवलं म्हणतात. माझा अभ्यास घेत होती. एक 2-3 दिवसानंतरच म्हणतात आई माझा अभ्यास घेत होती आणि मी आईला बोलले, "आई, तू इतक्या छान पद्धतीने इंग्लिश वगैरे किती छान शिकवतेस आम्हाला. तर तू क्लासेस घे. माझ्या मैत्रिणी वगैरे मी सांगेन, तू क्लासेस घे." तर तिच्या मनात खरंच तसं हे व्हायला लागलं, की मी काय शिकवणार गं? मी तुम्हाला फक्त शिकवते आणि मला जमेल काय? तू किती छान शिकवतेस. असं बोलल्यानंतर बघू तुझ्या मैत्रिणी कोणी येत असतील तर बघ. ती असं बोलली आणि ना लगेच उठली ती आणि आईंच्या समोर जाऊन बोलली, "आई तुम्हीच असं काहीतरी मार्ग दाखवलाय आणि करा ना काहीतरी." असं बोलली म्हणतात. आणि मी माझ्या मैत्रिणींना विचारले, माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या ज्या मुली होत्या, त्या पण तिघी-चौघी तयार झाल्या आणि माझ्या पण वर्गामधल्या 2-3 मुली तयार झाल्या म्हणतात. म्हणजे ही खूप आईवर कृपा म्हणजे पहिले 7-8 वर्ष लग्नाच्या आधी तिला खूप त्रास झाला म्हणतात.
का तर एकतर आधीच वेळ झालेला लग्नाला आणि म्हणजे ती शिकत होती, सगळेजण टोमणे मारत होते. तो ते 7-8 वर्ष त्रासात काढले. पण नंतर आईंची अशी कृपा, अजूनही तिच्यावर खूप आईंची कृपा आहे म्हणतात, की म्हणजे आपण म्हणतोय ना लगेच एखाद्या भक्ताला मिळते, तसं तिचं काम आहे म्हणतात. आईंची म्हणजे खूप लवकर तिच्यावर म्हणजे तिनं एखादी गोष्ट मागितली तर खूप लवकर तिला. आम्हाला नाही तितकंसं हे मिळत म्हणत होत्या ताई. पण तिला खूप लवकर आणि मग पहिल्याच म्हणजे सुरू करायचं गुरुवारी म्हणून तिनं ठरवलं. पहिल्याच गुरुवारी म्हणतात 6 जण आम्ही होतो म्हणतात क्लासमध्ये मला पकडून. तर आईला खूप छान वाटलं. आई बोलली, तुमच्या पालकांना वगैरे घेऊन या" आणि पालक पण येऊन भेटले म्हणतात त्यांचे. आणि असं करत आईनं सुरुवात केली म्हणतात आणि आई खूप वर्ष क्लास घेत होती म्हणलं. आत्ता ते बंद झाल्यानंतर म्हणजे आम्ही जॉब वगैरे करायला लागल्यानंतर वगैरे ते बंद झाले म्हणतात. तर आईकडं कमीत कमी म्हणतात 30-30, 35-35 मुलं होती म्हणतात क्लासला. काही तिला पैशाची गरज होती असं नाही. पण तिचं शिक्षणसुद्धा आईंनी फक्त तिनं जे बोलली आईंना की माझं शिक्षण नका वाया जाऊ देऊ किंवा माझं शिक्षण वाया जायला नाही पाहिजे होतं. असं जे तिनं बोलली ते सुद्धा आईंनी तिचं ऐकलं म्हणतात. तिचे पूर्व प्रारब्ध खूप म्हणजे त्यांच्या आधीचे कर्म, आधीचे पुण्य काहीतरी चांगलं आणि त्यात थोडीशी सेवा घडली, की लगेचच प्रचिती येते मग. तर तसं काहीतरी मग त्या बोलल्या ते 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 अनुभव आईंची कृपा. मग त्यामुळं मग म्हणतात खरं मला खूप वेळ लागला. दुर्गाष्टमीचा माझा जन्म म्हणतात. पण आईला खूप वाईट वाटायचं. मला खूप वेळ लागला म्हणतात आईंच्या मार्गात यायला. म्हणजे खऱ्या अर्थानं. तसं तर आम्ही रोज आईनं सवय लावलेली होती की माळ करायची. दोघाही भावंडांना आम्हाला की माळ करायची सकाळ संध्याकाळ. एक-एक माळ जपमाळ करायची ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर बालोपासना करायची. हा नेम तर होताच म्हणतात. तो घरातच नेम होता. पण ते काही असं खूप आईंना हे करून असं काही नाही. पण ते घरात नेम होता म्हणून ते करत होतो. पण त्याचं सुद्धा पुण्य आमच्या गाठी पडलं. पण त्या आईनं नेम घालून दिलेला होता म्हणून ते आम्ही करत होतो. त्यात काही आमचं काहीच नव्हतं. पण खऱ्या अर्थानं मी 9वी-10वीच्या दरम्यान मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात ताई. खूप त्यावेळेला वाईट अवस्था होती म्हणतात माझी. म्हणजे अभ्यासात तितकंसं लक्ष नव्हतं. बाहेर फालतू गोष्टींमध्ये खूप लक्ष होतं आणि अभ्यासात तितकंसं लक्ष लागत नव्हतं आणि मैत्रिणी खूप म्हणतात मला आणि मैत्रिणी खूप असल्यामुळे ही गेली, ती आली, तिच्या घरी चला, हिच्या घरी चला, असं करण्यात खूप आणि मैत्रिणी आल्या की अभ्यासाला म्हणून हे करायचं म्हणतात आणि मोठं व्हायला लागलो तसं काय ते आई क्लास घेत नव्हते. आमचे काही घेत नव्हती म्हणल्या. ती छोट्या मुलांचे 7वी पर्यंत वगैरे असं ती घेत होती म्हणल्या. पण आम्ही 9वी-10वीला गेल्यावर मलाच क्लास दुसरीकडे लावलेला होता. तर आई सारखी तरी हे करायची, "काय करतेस बघू आण इकडं" वगैरे, बॅग वगैरे चेक करायची, रोजच्या रोज माझी, भावाची वगैरे. पण म्हणजे तशा प्रकारचं काही नाही म्हणतात, पण खूप उनाड स्वभाव होता म्हणतात माझा आणि सारखं म्हणजे मैत्रिणींमध्ये फिरायचं, काहीतरी आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या पण त्यांचे पण वडील वगैरे असं गव्हर्नमेंट सर्व्हंटच होते. तर त्याच्यामुळं मग म्हणतात काही कमी नव्हती घरामध्ये. माझ्या मैत्रिणी पण तशाच ह्याच्यामध्ये आणि मी पण तशाच कुटुंबामधले, काही कमी काही नव्हतं. तर मग पैसे घ्यायचे, सारखं बाहेर खायचं, सारखं बाहेर फिरायचं, हे करायचं आणि मग 9वी खूप कमी मार्क पडले आणि त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला म्हणतात. खूप मार्क्स कमी आल्यामुळं खूप त्रास व्हायला लागला. का तर आधीपासून आई शिकवायची ना, तर खूप चांगलं. पण 9वीत मी अभ्यासच केलेला नव्हता म्हणतात आणि खूप उनाडक्या केलेल्या होत्या आणि मग आईला पण टेन्शन आलं. आई बोलली, "हे असे मार्क्स घेऊन तू काय करिअर करणार? तू कसं होणार? काय होणार?" असं आणि मग आई बोलली, "बघ बाई, मी काय सांगणार नाही. आता तुम्ही काही लहान राहिले नाही, की तुम्हाला मी मारावं किंवा फटके द्यावे." बाबा तर कधी आमचे खूप जास्त असं चिडायचे वगैरे नाहीत वगैरे.
तर आई बोलली, "मला हे नाही आवडणार आणि आपण आईंच्या मार्गात आहोत, तर आपण कितीही दंगा, मस्ती काही असू दे, पण अ, आपल्या कर्तव्याकडे पण आपलं लक्ष पाहिजे." आणि मग मी तुम्हाला सांगू, आई बोलली, तू ना नामस्मरण वाढव आणि एखादी सेवा वाढव. त्याशिवाय तुझं हे वृत्ती ज्या आहेत, ह्या कमी येणार नाहीत. तू वाढव." आणि तुम्हाला सांगू म्हणतात, जरी माझा जन्म दुर्गाष्टमीचा होता, तरी काही काय होते मागचे हे, की मला खूप वेळानं हे झालं आणि तुम्हाला सांगू म्हणतात, दुर्गाईंचा पण आशीर्वादच, पण तो खूप वेळानं मला मिळाला. म्हणजे 14 वर्ष तरी आयुष्याची मी फक्त बालोपासनं आणि सकाळी 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ एवढं करण्यातच घालवलेलं होतं. मार्क्स 9वीचे जसे कमी आले, तसं मी सेवेला सुरुवात केली. आई बोलली, "काहीतरी तर सेवा वाढव. आता 10वी पण आहे, तर खूप नाही हे करता येणार, पण काहीतरी तर सेवा वाढव." आणि मग तिनं माझ्या पाठीमागं 11 माळी जप लावला. सकाळी 11 माळी जप करायचा आणि संध्याकाळी 11 माळी जप करायचा. दोन्ही टाईम. जाऊ दे म्हणली वेळ गेला तर. आणि ते अभ्यास असं उनाडक्यात मध्ये तर जातोयच ना, तर तो इथं वेळ जाऊ दे, पण करायचं. आणि तिचा नेम जो असायचा लावलेला, तो फॉलो करायला लागायचा आम्हाला. तर तिनं बोलली, की 11 माळी जप करायचा आणि बालोपासना करायची आणि आईंचं प्रकाशन वाचायला घ्यायचं. एक 15 मिनिटं एक कोणतंही प्रकाशन घ्यायचं आणि ते वाचायला सुरू करायचं. 10वीचा कितीही अभ्यास असू दे, ह्या गोष्टी करायच्या. आई काय करायचं ते बघतील मग. आणि तुम्हाला सांगू, त्या सेवेनं काही तुम्ही काय असेल मला माहीत नाही. पण म्हणतात, आमची श्रद्धा बळकट म्हणतात. आईची श्रद्धा बळकट. माझी श्रद्धा बळकट असं नाही, पण आईनं सांगितलेल्या गोष्टी करत होते मी आणि ते करावं लागत होतं आम्हाला घरात. त्यामुळं त्या आईनी अगदी चुकीच्या मार्गावरून अगदी बरोबर रस्त्यावर मला आणलं. ज्या मैत्रिणी माझ्या होत्या दोघी, तुम्हाला सांगू म्हणतात, एकीचं घर खूप लांब हे झालं. त्यांनी म्हणजे घर स्वतःचंच घेतलं खूप लांब आणि तिची शाळा पण बदलली गेली आणि दुसरी जी होती, तिच्या वडिलांची ट्रान्सफरच डायरेक्ट झाली म्हणलं. आईंनी असं चमत्कारच केला त्यावेळेला आणि मला मग ना नामस्मरणाच्या ह्याच्यावरती मग मी थोडीशी वेगळंच माझं हे झालं, की अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आईंनी जे संगत होती ती पण बाजूला घालवली. हा आहे तो नामाचा प्रभाव किंवा सेवेचा प्रभाव आहे म्हणतात त्या. की मी स्वतःहून त्यावेळेला मला पण कुठेतरी पश्चाताप होत होता, की आपण खूपच टाईमपास, खूपच हे केले ह्या गोष्टींचा आणि स्वतःहून मी नामस्मरण जे वाढवलं त्या नामस्मरणाच्या प्रभावानं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात, की तुम्ही ज्या वेळेला म्हणजे स सत्संगतीत येताय किंवा तुम्ही ज्या वेळेला उपासनेमध्ये येताय, त्यावेळेला तुम्हाला ज्या गोष्टी उपासनेपासून किंवा तुम्हाला ज्या गोष्टी वाईट मार्गाकडे नेतील किंवा तुम्हाला ज्या व्यक्ती वाईट मार्गाकडे नेतील, त्या व्यक्ती आई बाजूला करतात. त्या व्यक्ती, ती ठिकाणं किंवा जे काही असेल त्यांना बाजूला करतात आई, की ह्यांच्यामुळं तुझी सेवा राहते ना किंवा ह्यांच्यामुळं तुझी उपासना कमी होते, तर त्या व्यक्तींना आपोआप बाजूला करतात आई. म्हणजे खरं तुमची उपासना चालू असली पाहिजे. ती उपासना तुम्ही स्वतःहून बंद करत असाल, ताई म्हणत होत्या, तुम्ही बंद करत असाल, उपासनेमध्ये खंड करत असाल, तर आपोआप अशी माणसं तुमच्याजवळ येणार, की ती तुम्हाला गोत्यात आणणार किंवा त्रासात आणणार किंवा तुम्हाला कुठेतरी खड्ड्यात नेऊन पाडणार. हे आहे म्हणतात. का तर मी अनुभव घेतलेला होता म्हणतात. ज्या वेळेला 8वी आई क्लासेस वगैरे घ्यायची, हे करायची. आई बालोपासनेला मला बसवायची म्हणतात आणि ही गोष्ट खरं तर मला अनुभवामध्ये सांगायची नव्हती म्हणतात. पण ताई सांगत होत्या, की अनुभवामध्ये सांगायची नव्हती, पण मी तशी करायची म्हणतात.
8वीमध्ये असताना मी बालोपासनं वाचायला सुरुवात केली, की पानं पलटायची म्हणल्या, एखाद्या पानावरचं वाचायचीच नाही, एखाद्या पानावरचं. आणि आईचं क्लासेस वगैरे असायचे, तर आईचं तितकंसं नंतर लक्ष राहिलं नव्हतं मी 8वीत गेल्यानंतर. त्याच्या आधी आई पूर्ण लक्ष द्यायची. पण 8वीत गेल्यानंतर मी अशा पद्धतीनंच बालोपासना, की एखादं पान वाचायचं, 2 पानं वगैरे हे. तरी आई मला अधनं-मधनं म्हणायची, "अगं इतक्या लवकर कशी काय बालोपासना व्हायला लागली?" मी आता पटपट, मला आता पाठ आहे ना, तर पटपट वाचते ना मी आता, असं करून. पण मी निम्मी बालोपासना असंच, म्हणजे फक्त पहिली एखादं दुसरं पान वाचलं, मधली 2-3 पानं नाही हे केली. आणि उगीचच मग ते टाईम आईला कळायला नको म्हणून मी उगीचच बसायची पण असंच पुस्तकाकडे बघत. पण ती म्हणायची नाही म्हणतात मी. ही जी गोष्ट होती ना, ह्यानं मला 9वीमध्ये वाईट ह्याच्यामध्ये आणलं म्हणतात, की खूप उनाडक्या केल्या 9वीमध्ये, खूप पाहिजे ते प्रकार केले म्हणतात. म्हणजे कुणाचं टायरची हवा घालवायची, कुणाचं काहीतरी मजा लुटायची, कुणाचं काहीतरी काय पण करायचं, ह्याच्या बॅगेतल्या वस्तू त्याच्या बॅगेत ठेवायच्या, असले प्रकार काही केले, खूप केले म्हणतात. दुसऱ्यांवर चोरीच्या म्हणजे घ्यायला लावलं, असे प्रकार. म्हणजे ह्या गोष्टी आहेत म्हणतात, की मी त्या काळामध्ये 8वीमध्ये जे सेवेमध्ये खंड केला, त्याचा परिणाम हा 9वीत मला भोगायला आला. आणि माझे मार्क्स एवढ्या वर्षात कधी एवढे कमी आले नव्हते. म्हणजे जोपर्यंत अजान होतो, जोपर्यंत आईवर डिपेंड होतो, त्याला तोपर्यंत 7वीपर्यंत आई जसं सांगेल त्या पद्धतीनं बालोपासना वगैरे, तोपर्यंत सगळं व्यवस्थित. आणि 8वीत गेल्यानंतर पंख फुटल्यासारखे आईला फसवायला गेलो, आईंना फसवायला गेलो, आणि 9वीत मी येऊन फसले म्हणतात. 9वी पूर्ण अशी माझी टोटल खराब गेली म्हणतात. म्हणजे तेच मला सांगायचं आहे म्हणत होत्या ताई, की तुम्ही स्वतःहून गुरुमार्ग जर सोडलाय, तुम्ही स्वतःहून गुरुमार्गातनं बाजूला झालाय, तर मग तुमच्या आसपास अशी लोकं येणार, अशी लोकं गोळा होणार, की जी तुम्हाला डबऱ्यात घालणार कुठेतरी, किंवा तुमचा लॉस करून जाणार, किंवा तुम्हाला